आज सर्वप्रथम आम्ही अमरावती विमानतळावरनं दुपारी सुमारे 2:15 वाजता प्रस्थान झाले होते आणि त्यानंतर 1 तास 40 मिनिटांने आमचे मुंबई इथे आगमन झाले आहे। सुमारे साधारण 2:15 वाजता दुपारी आम्ही मुंबई गाठली आहे। तर हा प्रवास इतका सुंदर आणि शांतमय होता, एकदम कम्फर्टेबल हा प्रवास झाला। आता लक्षात येतं की का सर्व व्यावसायिक असतील, शैक्षणिक समितीतले लोक असतील आणि विविध आयामातले लोक असतील ते सतत म्हणायचे की मुंबईसोबत अमरावती हे नेहमी जोडलं गेलं पाहिजे। आज त्याचा अर्थ मला हा कळालेला आहे। सुमारे 1.5-2 तासात आम्ही आज मुंबईत दाखल झालेलो आहे। एक जी कामाची गती, त्यानंतर त्याच्या मागे येणारा तो एक आपण त्याला असं म्हणू शकतो की आपण एक फास्ट मूव्ह कसं होतो आहे, आधुनिक जगाशी आपण कसं ताळमेळ मिळवू शकतो, त्याचं उत्तम उदाहरण आज अमरावतीने पूर्ण जगासमोर ठेवलं आहे। पुनश्च प्रत्येक अमरावतीच्या व्यक्तीचे, त्यानंतर पूर्ण अमरावतीच्या जनतेचे आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीचे मी धन्यवाद मानतो। अमरावती एअरपोर्ट कर्मचाऱ्यांना मी सलाम करतो, त्यांनी या कार्यक्रमाला पूर्ण गतीने पूर्ण केलं आणि अमरावतीकरांचं स्वप्न साकार केलं। धन्यवाद। अमरावती विमानतळावरून आज अमरावती ते मुंबई असा हवाई प्रवास आम्हाला करण्याचा योग आला। बऱ्याच वर्षापासून रखडलेलं अमरावती एअरपोर्टचं, बऱ्याच वर्षांपासून अमरावतीकरांचं जे एक स्वप्न होतं की एअरपोर्टचं काम होईल आणि आपण लवकरच उड्डाण घेऊ, तर ते आज 16 एप्रिल 2025 रोजी हे स्वप्न सत्यात उतरलेलं आहे। आणि खरं तर हा जर्नी आमच्यासाठी खूप स्पेशल होता, कारण इतक्या वर्षांपासून जे एक सांगितलं जात होतं की एअरपोर्ट आता होईल मग होईल, तर इतक्या वर्षांनंतर ती संधी आज आली आणि त्या संधीचा एक भाग असण्याचा जो आम्हाला चान्स मिळाला त्याच्याबद्दल आम्ही खूप जास्त आनंदी आहोत। आणि विदर्भासाठी या एअरपोर्टनी एक प्रगतीची दारं, व्यवसायाची दारं आणि अपॉर्च्युनिटीजची दारं ही ओपन केलेली आहे। तर सर्व अमरावतीकरांसाठी खरंच हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि या प्रवासाने मी सुद्धा खूप आज आनंदित झालो।